एक मोठी बातमी समोर येते आहे। पार्थ पवार यांच्या अमेडिया LLPचा मुंडवा जमीन घोटाळा समोर आलेला असतानाच आता याच कंपनीचा दुसरा जमीन घोटाळा समोर आलाय। महाराष्ट्र शासनाच्या डेअरी विभागाची मालकी असलेल्या जमिनीवर खासगी इसमाची नाव चढवून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आलं होतं। मात्र आता याही जमिनीची खरेदी ही पार्थ पवार यांच्या अमेडिया LLP कडून करण्यात आल्याचं उघड झालंय। या प्रकरणी खडकी पोलिसांकडे आता दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तरी मोठी बातमी या प्रकरणामध्ये समोर आली आहे। पार्थ पवार यांच्या अमेडिया LLPचा मुंडवा जमीन घोटाळा देखील समोर आलेला असतानाच आता याच कंपनीचा दुसरा जमीन घोटाळा समोर आलाय। महाराष्ट्र शासनाच्या डेअरी विभागाच्या मालकीची असलेली जमीन ही खासगी इसमाची नाव चढवून सरकारची फसवणूक करण्यात आली आहे आणि या फसवणुकी प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित देखील करण्यात आलं होतं। मात्र आता या संदर्भात देखील एक मोठी अपडेट समोर आली आहे। या जमिनीची खरेदी ही पार्थ पवार यांच्या अमेडिया LLP कडून करण्यात आल्याचं आता उघड झालंय। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी। वैभव, या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे आता समोर येत आहेत। एक कोरेगाव पार्कच्या जमिनीचा जो काही गोंधळ झाला त्याच्यानंतर आता ही नवीन जमिनीची खरेदी पार्थ पवार यांच्याच कंपनीने केल्याचं समोर येत आहे। प्रियंका, अत्यंत धक्कादायक म्हणावं लागेल। काल पार्थ पवार यांच्या मुंडवा स्थित असलेल्या जमिनीच्या सरकारी जमिनीच्या खरेदी स्टॅम्प ड्युटीच्या संदर्भामधल्या बातम्या समोर आल्या, त्यावरून गुन्हा दाखल झाला आणि आता सूर्यकांत येवले हा जो तहसीलदार काल निलंबित करण्यात आलेला होता तो निलंबित करण्यात आलेला होता। याच महाराष्ट्र शासनाच्या डेअरी विभागाची जी जमीन आहे या जमिनीवरती खासगी इसमांची नावं जी आहेत ती त्यांना चढवून घेतलेली होती आणि त्या संदर्भामध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लक्षात आल्यावर त्यांनी राज्य शासनाच्या महसूल विभागाला तशा पद्धतीचं पत्र दिलेलं होतं आणि त्यावरून येवले याचं निलंबन झालं। सूर्यकांत येवले याचं निलंबन होणं किंवा या जमिनीवरती इतरांची नावं चढवणं एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाहीये, तर याही जमिनीची खरेदी ही पार्थ पवार यांची कंपनी जी आहे अमेडिया LLP तिनंच केलेली होती आणि या जमिनीवरती ज्या खासगी इसमांची नावं लिहिण्यात आलेली होती किंवा लावण्यात आलेली होती त्यांनी त्यांची पॉवर ऑफ अटर्नी जी आहे ती त्याच तेजवानी नावाच्या महिलेला दिलेली होती जिनं मुंडव्याच्या व्यवहारामध्ये पॉवर ऑफ अटर्नी घेतलेली होती आणि या अशाच पद्धतीने हा शासकीय जमिनी जी आहेत त्या लाटण्याचा घोटाळा जो आहे तो समोर येतोय। आता हा दुसरा प्रकार समोर आल्यानंतर काल जिल्हाधिकारी कार्यालयातून बोर्डे नावाच्या तहसीलदार आहेत त्यांनी खडक पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा या संदर्भामधली तक्रार दिलेली आहे। ही तक्रार जी आहे ती जवळपास 9 लोकांवरती या संदर्भातला गुन्हा जो आहे तो खडक पोलिसांनी दाखल केलेला आहे, ज्याच्यामध्ये तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं सुद्धा नाव आहे। त्याचबरोबर इतर जे आरोपी आहेत या आरोपींमध्ये आणखी 6 जणांची नावं जी आहेत ती समोर आलेली आहेत, ज्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे ज्या खासगी व्यक्तींची नावं चढवण्यात आलेली होती त्यात हेमंत गावंडे, रामचंद्र विद्वंस, ऋषिकेश माधव विद्वंस, मंगल विद्वंस, विद्यानंद अविनाश पुराणिक, शीतल तेजवानी आणि त्यानंतर दिग्विजय अमरसिंह पाटील जे पार्थ पवार यांच्या कंपनीचे डायरेक्टर आहेत। आता या सगळ्या गुन्ह्यांमध्ये पार्थ पवार वगळता बाकी सगळ्यांची नावं येत आहेत, मात्र पार्थ पवार यांचं नाव येत नाहीये। हीच ती जमीन आहे। साधारणपणे या जमिनीवरती सरकारी जमिनीवरती कुळाचा कायदा जो आहे तो वापरून ही जमीन जी आहे ती नावावर करून द्यावी अशी मागणी करण्यात आलेली होती महसूल विभागाकडे। वास्तविक महापालिका क्षेत्रामध्ये हा शेतजमीन अधिनियम जो आहे तो लागू नसताना सुद्धा बोपोडीच्या या परिसरामधलं जवळपास हे क्षेत्र जे ते 4 हेक्टर 97 आर असं एकूण 5 हेक्टर 35 आर अशी जमीन जी आहे ती एकूण 1883 पासून ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट म्हणजे शासनाच्या ताब्यामध्ये आणि वहिवाटीत आहेत। तरी सदर जमिनीचे मालक कब्जेदार यांनी ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या नावे असलेल्या जमिनीबाबत वरिष्ठांनी स्पष्ट आदेश पारित केलेले असताना सुद्धा सदर जमिनीचा अपहार करून जमिनीवरती व्हिजन प्रॉपर्टीज तर्फे कुलमुखत्यार म्हणून अर्जदार हेमंत गावंडे त्याच्याबरोबरच राजेंद्र विद्वंस, ऋषिकेश विद्वंस, मंगल विद्वंस या सगळ्यांनी मिळून विद्यानंद पुराणिक या सगळ्यांनी मिळून कुलमुखत्यार पत्र जे आहे ते शीतल तेजवानी यांना दिलं आणि या अमेडिया LLPचे जे संचालक आहेत दिग्विजय अमरसिंह पाटील
यांच्याशी हात मिळवणी आणि संगनमत करून या सरकारी मिळकतीवरती नमूद व्यक्तींचा मालकी हक्क असल्याचं दाखवलेलं आहे। हा सगळा बेकायदेशीर आदेश आणि पत्र तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे या सगळ्यांवरती संगनमताने म्हणजे कट करून शासनाची फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये तहसीलदार सुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीचे संचालक सुद्धा आहेत, त्यांच्या कंपनीच्या नावे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर ज्या तेजवानी आहेत ज्यांच्याकडे कुलमुखत्यार पत्र आहे त्याच तेजवानी या मुंढव्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा आहेत। म्हणजे एकूण काय तर पार्थ पवार यांच्या कंपनीकडून सरकारी जमीन लाटण्याचं हे दुसरं प्रकरण जे ते समोर आले। काल येवले यांना जे निलंबित करण्यात आलेलं होतं ते याच जमिनीच्या प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आलेलं होतं। इथं हेमंत गावंडे, विध्वंस आणि पुराणिक या सगळ्यांची नावं जी आहेत ती चढवण्यात आलेली होती आणि त्यांच्याकडून ही खरेदी अमिडिया LLPच्या नावे दाखवण्यात आलेली होती। त्यामुळे हे सगळं प्रकरण जे त्याच्या विरोधामध्ये आता महसूल विभागानं खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे आणि पार्थ पवार यांच्या अमिडिया LLP वरती आता दुसरा गुन्हा दाखल झालाय। त्यात पार्थ पवार यांचं नाव नाहीये, निश्चितच वैभव कंपनीवर 2 गुन्हे दाखल झालेत पण पार्थ पवारांचं नाव त्यामध्ये नाहीये। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। याच प्रकरणामध्ये पुढची महत्त्वाची माहिती समोर येते। कोरेगाव पार्क मधील जमीन व्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र यामध्ये पार्थ पवारांवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही। खरेदीदार कंपनीचे 99% मालक असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। 2018 मध्ये सरकारी जमिनीवर इतर हक्कात नाव चढवणारे महसूल अधिकारी यांच्यावर देखील कुठलाच गुन्हा दाखल झालेला नाही। ही जमीन 1955 मध्येच सरकार जमा झालेली होती, त्याच्यावरील कुळांचा किंवा वतनदारांचा हक्क तेव्हाच संपलेला होता। तरीही महसूल विभागाने इतर हक्कांमध्ये ही नावं प्रॉपर्टी कार्डवर चढवली होती, ती कुणाच्या दबावानं असा सवाल विचारला जातोय। इतकेच नव्हे तर 1988 मध्येच तत्कालीन राज्य सरकारनं ही जमीन बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाला 50 वर्षाच्या भाडे कराराने दिलेली आहे। हा करार सन 2038 पर्यंत कायम आहे, त्यामुळे ही जमीन सरकारच्या मालकीची आहे। सरकारी जमिनीची खरेदी विक्री करणं हा गुन्हा आहे। केवळ 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी बुडवण्याचं हे प्रकरण नाहीये, तर तब्बल 40 एकर सरकारी जमीन लाटण्याचा हा सगळा कट आहे। महसूल विभागाचे अधिकारी ही यामध्ये सामील होते, मात्र गुन्हा केवळ मुद्रांक अधिकारी आणि 1% पार्टनर असलेल्या दिग्विजय पाटील आणि पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर यांच्यावर दाखल करण्यात आलाय। पार्थ पवार यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये। तर कोरेगाव पार्क मधील जमीन व्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र यामध्ये पार्थ पवारांवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही। उपनिबंधक रवींद्र तारू, शीतल तेजवानीवर गुन्हा हा बावधान पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलाय। त्याचबरोबर दिग्विजय पाटलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण असं असलं तरी पार्थ पवारांवर अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही।